लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये 12वी नंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी ASM नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस पुणे यांच्या वतीने CAP गायडन्स सेमिनार 2026चं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. शर्मन हॉल गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे पार पडलेल्या या शिबिरात 100हून अधिक विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर आरिफ मंसूर यांनी करत शिबिरामागील उद्देश स्पष्ट केलाय. मी डॉक्टर आरिफ मंसूरी. आम्ही पुण्याहून इथं आलो आहोत नाशिकला. ASM नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस तर्फे विद्यार्थी जे आता 12वीला आहेत ज्यांनी CET दिलेली आहे PCM ग्रुप आणि PCB ग्रुपवरचे, तर त्यांना इंजिनिअरिंग आणि फार्मसी आणि इतर ज्या परीक्षा आहेत त्यांचे रिझल्ट्स आता लागलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात खूप डाऊट्स असतात, ते कन्फ्युजन स्टेटला आहेत की कोणत्या प्रकारचे फॉर्म भरायचे, कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे. त्यांना क्लिअर कट आयडिया यावी आणि ही प्रोसेस काय असते, गव्हर्नमेंटचे नियम काय आहेत, डॉक्युमेंट्स कोणते लागतात आणि राऊंड 1, 2, 3 आणि 4 मध्ये काय काय नियम असणार आहेत, कोणता याला फ्रीज किती करायचे आहे, फर्स्ट राऊंडला फ्रीज कसं आहे, सेकंडला कसं आहे, थर्डला कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं त्यांना या सेमिनारच्या द्वारे आम्ही माहिती उपलब्ध करून दिली. अतिशय छान विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला. पालकांनी पालकही विद्यार्थ्यांबरोबर आलेले होते. तर ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये असं आपण म्हणू शकतो की हा प्रोग्राम यशस्वी झालेला आहे आणि सगळ्या नाशिककरांचं धन्यवाद फॉर द गुड रिस्पॉन्स. या शिबिराचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे डॉक्टर केतन देसले यांचं सखोल मार्गदर्शन सत्र. CAP प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नोंदणीपासून ते राऊंड्स पर्यंत अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलंय. तर ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट या महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात आलाय. ऑप्शन फॉर्म कसा भरावा आणि योग्य निर्णय कसा घ्यावा याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय. नमस्कार. ASM नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस तर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत. नुकताच आपला जो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस बद्दलचा जो सेमिनार आहे हा कॉलेज रोड येथे पार पडलाय. विद्यार्थी आणि पालक यांनी मोठ्या संख्येने आपल्या ह्या सेमिनारला खूप चांगला प्रतिसाद दिलाय. विद्यार्थी पालकांना सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस बद्दल गायडन्स, स्कॉलरशिप बद्दल माहिती, ऑप्शन फॉर्म कसे भरावे याबद्दलची माहिती, या सगळ्या गोष्टींची माहिती नेक्स्ट जेन कॅम्पस तर्फे आम्ही दिलेली आहे. तसेच त्यांचे जे काही डाऊट्स होते, जे काही विद्यार्थी आणि पालकांच्या शंका होत्या, आलेला रिझल्ट कसा आहे, त्याच्यामध्ये पर्सेंटाईल म्हणजे काय, कोणते कॉलेजेस निवडावे, त्याच्यामध्ये कसा ऑप्शन फॉर्म, कसा प्रेफरन्स द्यावा, या सगळ्या गोष्टींबद्दल आमच्या टीमने, मी असेल, डॉक्टर आरिफ मंसूरी आहेत, मी सगळ्यांनी याबद्दल सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या निमित्ताने नाशिककरांचे धन्यवाद आणि इथून पुढेही आम्ही असा एक सेवाभावी उपक्रम हा राबवत राहू हे आमच्याकडनं आशीर्वाद. यावेळी ASM समूहाची यशस्वी वाटचाल आणि ASM नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पसमधील उपलब्ध शाखा, DTE कोड यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच AI फेस्ट 2026 या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागृती निर्माण केल्याचं सांगण्यात आलंय. ASM नेक्स्ट जेन हे खऱ्या अर्थानं AI रेडी महाविद्यालय आहे असं प्रतिपादन डॉक्टर केतन देसले यांनी केलंय. अद्ययावत अभ्यासक्रम, आधुनिक प्रयोगशाळा आणि इंडस्ट्री पार्टनरशिपमुळे विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय. नमस्कार, मी किरण पाटील. आज नाशिक येथे गुरुदक्षिणा हॉल येथे पुणे येथील ASM एज्युकेशन संस्थेतर्फे 12वी नुकतीच पास झालेले तसेच ज्यांनी CET दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर डॉक्टर केतन देसले सर तसेच प्रोफेसर अन्सारी सर मंसूरी सर यांनी जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हे फार गरजेचं होतं. कारण मुलं पास झाल्यानंतर मला कुठे ऍडमिशन मिळेल, आई वडिलांना टेन्शन असतं.
तर हा मुलांचा संभ्रम त्यांनी पूर्णपणे क्लिअर केला व मुलांनी कुठे फॉर्म भरावे, त्याच्यानंतर मार्काच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये, जेणेकरून मला मार्क कमी पडले, मला हे कॉलेज मिळेल का, मला पुण्याला हे कॉलेज मिळेल का नाही मिळणार, अशा बाबतीत जे डॉक्टर देसले सर व मनसुरी सरांचा जो काय अनुभव होता गेल्या 10 वर्षापासून किंवा मनसुरी सरांचा आणखीन जास्त वर्षाचा अनुभव आहे, पण डॉक्टर देसले सरांचे यापूर्वी पण नाशिकमध्ये चांगले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलेले आहे. याचा फायदा नक्की विद्यार्थ्यांना होईल एवढं मी सांगतो. कार्यक्रम खूप सुंदर झाला, मुलांच्या मनात जी भीती होती ती दूर झाली. असेच कार्यक्रम यापुढे नाशिक येथे हो एवढी मी सर्वांना विनंती करतो. तर शिष्यवृत्ती योजनांबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाडीबीटी, SC, ST, OBC, EWS, TFWS आणि मायनॉरिटी स्कॉलरशिप यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. आर्थिक अडचण शिक्षणाच्या आड येऊ नये हा संदेश यावेळी देण्यात आलाय. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ निखिल भाटिया. मी आज आलो इथं. सरांकडून मला भरपूर इन्फॉर्मेशन भेटली. पुढं CETचे कॅप राऊंड्स झाले, पर्सेंटेज वाईज आपण कुठं अपिअर करू शकतो, कोणते ब्रांचेस झाले, प्रत्येक कॅप राऊंड्स झालं. म्हणजे आता एक क्लिअर व्ह्यू आहे माझ्याकडं पुढं मला काय करायचं आहे. काल रात्रीपर्यंत खूप विचारत होतो कसं होईल काय होईल. आता ॲटलिस्ट ऑलमोस्ट 85% मी क्लिअर आहे. वरून त्यांनी पर्सनल नंबर देऊन आम्हाला एवढं म्हणजे हे केलंय का पुढं काही प्रॉब्लेम असला आम्ही त्यांच्या थ्रू करू शकतो. त्यांनी त्यांच्या कॉलेजेसबद्दल सांगितलं, भरपूर सरांचे गायडन्स भेटले, 2-3 काउन्सिलर्स होते तर त्यांनी आम्हाला सगळं क्लिअर केलं. खूप खूप थँक्यू. या मार्गदर्शन शिबिरामुळे CAP प्रक्रियेबाबतचा संभ्रम दूर झाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे. विनामूल्य आणि सेवाभावी स्वरूपातील या उपक्रमाचं उपस्थितांकडून विशेष कौतुक केलं गेलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.